बघा त्रिकोण मोजण्यामध्ये आपण आता काही वेगळे आणि प्रकार बघायला मिळतील आपल्याला, ते प्रकार आपल्याला इथे विचारात घ्यायचे आहेत. तर आता त्रिकोण मोजण्यामध्ये आणि काय प्रकार मिळू शकतात, तर आपल्याला बघा या पद्धतीचा एक त्रिकोण येतो आणि हा त्रिकोण थोडासा वेगळा काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, इथून असा जोडला, त्यानंतर इथून असा आणि इथून या पद्धतीनं जर तो आपण जोडून घेतला, तर या त्रिकोणामध्ये आपल्याला किती त्रिकोण तयार होतात हा एक वेगळा प्रकार आहे. जरासा व्यवस्थित बघून घ्या की नेमकं याच्यामध्ये घडतंय काय. तर याच्यामध्ये बघा आपल्याला एक एक तर आकृती ही गरजेचीच आहे. ही एक आकृती गरजेची आहे. याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात रे? 3. कसे? 1 2 आणि हा मोठा एक त्रिकोण. आपण ते कसं मोजलेलं आहे रे? बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं, एकाच पायावरती होणारे त्रिकोण हा आपण प्रकार बघितलाय. त्यानुसार पहिल्यांदा बघा इथं काय झालंय बघा रे, ही इथून ही रेषा टाकली, कुठं आली बघा, ती इथं आली. म्हणजे इथं काय झालं बघा, एकाच पायावरती 2 त्रिकोण तयार झाले. म्हटल्यानंतर 1 2 टोटल त्रिकोण किती तयार झाले? 3. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इथं जर तुम्ही विचारात घेतलं, इथं जर विचारात घेतलं तर आपल्याला किती त्रिकोण तयार होताना बघायला मिळतील? एकाच पायावरती तयार होणारे त्रिकोण, एकाच पायावरती तयार होणारे त्रिकोण नुसार बोला काय मिळतील आपल्याला? इथं परत आपल्याला 3. ठीक आहे. इथं बघितलं तर परत आपल्याला किती मिळतील? 3. आणि त्याच्यानंतर बघा हे हा जो पॉइंट आहे, याच्या जवळ ना आपल्याला 2 त्रिकोण तयार होतात. बघा हा एक त्रिकोण तयार होतो आणि हा एक त्रिकोण तयार होतो, 2. तसं बघा ह्या पॉइंट जवळ सुद्धा किती होणार? 2. आणि याच्या जवळ किती होणार? 2. आणि मोठा एक त्रिकोण, आपला मोठा एक त्रिकोण, असे आपल्याला टोटल किती त्रिकोण तयार होतील सांगा? तर आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय? तर लक्षात ठेवायचं, तुम्ही मोठा त्रिकोण मोजलाय का नाही? तर नाही मोजलेला. असे आपल्याला किती त्रिकोण तयार होतात बघा? 3 अधिक 3 अधिक किती होणार बघा? 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 1. टोटल किती झालं बघा? 3 त्रिक 9, 10 11 12 13 14 15 16. 16 त्रिकोण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. हा एक साधा प्रकार आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला पुढला त्रिकोणाचा प्रकार जो बघायला मिळतो तो कशा पद्धतीने असतो. तर उदाहरणार्थ बघा या पद्धतीनं आपल्याला जर दिलं, बघा या पद्धतीनं आपल्याला त्रिकोण आणि त्याच्यानंतर या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण आहे आणि इथं काय केलं बघा, या पद्धतीनं त्रिकोण जोडला. बघा काय कंडिशन झाली रे, तर याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजेच काय रे, स्पर्श करणारा त्रिकोण आहे. स्पर्श करणारा त्रिकोण तर आपल्याला मिळतोय. स्पर्श करणारा त्रिकोण कोणता आहे रे? असा आहे ना. बघा आणि स्पर्श करणाऱ्या त्रिकोणामध्ये टोटल त्रिकोण किती तयार होतात रे? 5 त्रिकोण तयार होतात. किती तयार होतात? 5. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये सुद्धा 5 त्रिकोण असणार आहेत ना, ह्या स्पर्श करणाऱ्या त्रिकोणामुळे 5. आणि हे बाहेर तयार होणारे 6. 1 2 3 4 5 आणि 6. टोटल किती झाले बघा रे? 6 आणि 5 11 त्रिकोण. याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होणार? 11 त्रिकोण. कसं काय? इथं 2 इथं 2 इथं 2 आणि हे आत तयार झालेले एकूण किती बघा? 4 आणि मोठा एक त्रिकोण 5. असे आपल्याला किती मिळणार? 5 अधिक 6 किती झाले? 11 त्रिकोण तयार झालेले बघायला मिळतील. त्याच्यानंतर बघा अजून याच्यामध्ये जर आपण काढलं तर उदाहरणार्थ बघा अशा पद्धतीचं आपल्याला आणि उदाहरण आपण तयार करू शकतो. काय कंडिशन्स येतील बघा. परत आपण एक त्रिकोण काढला, त्याच्यामध्ये हा स्पर्श करणारा त्रिकोण, त्याच्यानंतर हे इथं आपण असे भाग पाडले आणि भाग पाडल्यानंतर बघा मी इथं काय करतोय, इथं असा एक त्रिकोण काढतोय. बघा याच्यामध्ये त्रिकोण एक काढला. तर आता काय कंडिशन होणार रे? आपण बघा हा आतला भाग नाही असं समजा, हा आतला भाग नाही असं जर समजलं, म्हणजे बघा हा काढून टाकला, हा त्रिकोण जर काढून टाकला तर हे आपण मोजलंय का? आत्ताच मोजलंय. किती मोजलंय रे? 11. बघा ह्या फिगर मध्ये आपण ते मोजून काढलंय. आता हे 11 आहे. तर याच्यानंतर बघा इथं जर आपण हे जोडलं तर हा स्पर्श करणारा त्रिकोण झाला ना. स्पर्श करणाऱ्या त्रिकोणामुळे काय होतंय? 1 2 3 4. बाहेरचा त्रिकोण मोजायची गरज नाही, कारण तो अगोदरच मोजलेला आहे त्रिकोण. म्हटल्यानंतर हे किती होणार? 4 त्रिकोण याच्यामध्ये ऍड झाले किती? 15. बघा लक्षात येते का? आता बघा असाच एक त्रिकोण आपण अनेक बघू, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय कंडिशन्स मिळतात. तर बघा परत एक आपण त्रिकोण वाढवूया. बघा या पद्धतीनं हा त्रिकोण आला. या त्रिकोणामध्ये परत हे इथं आपण जोडलं. हे किती त्रिकोण झाले रे? 11 ना. त्यानंतर बघा हा त्रिकोण इथं काढला असं.
बघा काय होणार रे सांगा, काय कंडिशन होणार. तर पहिली गोष्ट की याच्यामध्ये हे बाहेरचं जर हे आतलं जर सोडून दिलं, आतलं कुठलं मी त्याला फक्त काय करतोय, फक्त वेगळ्या रंगानं काय करतो, विचारात घेतो. हे नाही असं समजा, हे नाही असं समजा, हे नाही असं समजा. तर याच्या अगोदरच आपण याचे मोजलेले आहेत त्रिकोण, किती आलेले आहेत रे, 15 आहेत ना. कुठं मोजलेले आहेत, इथं मोजलेले आहेत 15. आता 15 त्रिकोण नंतर काय होणार आहे, फक्त हे ऍड करायचे, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे टोटल इथं 6 ऍड करायचे, किती होणार 21. संपलं का, डोक्यात आलं का. त्रिकोण मोजण्यामध्ये या पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. पहिला बघितला आपण काय, एकाच पायावरती तयार होणारे त्रिकोण. दुसरं काय बघितलं आपण, चौकोनामध्ये तयार होणारे त्रिकोण. आणि तिसरं काय बघितलं, एका त्रिकोणाच्या आत स्पर्श करणारा त्रिकोण असेल तर काय होणार. तर अशा सगळ्या गोष्टींचं हे मिक्सचर आहे बघा, आहे का. सगळ्या गोष्टींचं इथं मिक्सचर झालेलं आहे. पायावरचे पण त्रिकोण आहेत आणि कशावरचे त्रिकोण आहेत, स्पर्श करणारे पण त्रिकोण आहेत. या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्हाला मिक्स मध्ये येतात, त्यावेळी हे व्यवस्थित बघायला लागतं, काय काय कुठं कुठं बघायला मिळतंय. ही गोष्ट जर तुम्ही क्लिअर केली तर त्रिकोण मोजणं सोपं जाईल. लक्षात आलं का. अशा पद्धतीचा आपला हा त्रिकोण मोजण्याचा प्रकार संपलेला आहे.